महाभवतीने जीवन सफर करा मस्तीने मनसुरगम छेडावे गीत गारे ला ए नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिरबिर गाचे गीत गारे धुंद वारे गीत गारे ला गुलाबी साड़ी आने वाले बच्चा खुश है भाई आजा बच्चा खुश है भाई सो फायनली आपण आता आलो टायगर पॉइंटला आणि दिस फायनली वेल डन शो. सो चोहीकडे सगळं पब्लिकच पब्लिक नुसतं पब्लिक. पूर्ण लोणावळा आहे लोणावळा ठीक आहे. आणि आपण फायनली चाललेलो आहोत टायगर पॉइंटला. सो बघू शकता माझ्या मिररमध्ये तुम्हाला दिसतंय माझ्या मागे रोबोट आहे आणि माझ्या मागे बसलेली आहे ही नल्लागर जे तुम्ही मिररमध्ये बघू शकताय. हाय कर हाय. सो ही मिररमध्ये तुम्ही बघू शकता नल्लागर आहे ठीक आहे. तर आपण आणि हा डॉगी काहीतरी तोंडातून घेऊन जातोय. सो आपल्याकडे त्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. हा नवीन पेट्रोल पंप झालेला आहे आय थिंक सो इकडे. सो रोबोट मला ओव्हरटेक करायला बघतोय पण मी त्याला ओव्हरटेक करू देणार नाही आहे. आणि हा आपण छोट्याशा खेडेगावातून चाललेलो आहोत 38च्या स्पीडने. सो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या एन्जॉय करा मस्त मजा करा. फक्त आपल्यामध्ये स्पीड लिमिट ठेवा कोणाशी कॉम्पिटिशन करू नका. नल्लागल पाटीपासून फक्त एन्जॉयमेंट करते ब्लॉकची. बट फायनली हा पूर्ण गाव आहे तो पूर्ण लोणावळा गाव आहे आणि त्या गावातून आपण चाललेलो लोणावळा फिरायला. आणि आताचे वाजलेले आहे संध्याकाळचे सॉरी घडायला नाही हातामध्ये बट मोस्ट ऑफ 6:30 झालेला आहे. 6:30चा हा तुम्ही फुल व्ह्यू नजारा बघू शकताय माझ्या राईट साईडला. सो इकडे सगळीकडे आहे हा नजाराच आहे. देन हे असे काहीतरी ओव्हरटेक करायला माणसं भेटत आपण पण आपण त्यांच्याकडे इग्नोर करूया. आपण शिवाय वगैरे नाही द्यायचं ठरवलेलं आहे या ब्लॉगमध्ये. बट तरी पण बघूया. नल्लागल फुल एकदम एक्सपिरियन्स घेते. न्यू ब्लॉग आहे तिच्यासाठी. ती मिररमधून सारखी बघते बट ठीक आहे. आणि ती हसते सुद्धा ब्लॉगची मजा करतात जे मी बडबड करतोय. मी फर्स्ट ब्लॉग बनवतोय गाईज. त्याच्या पाठीमागा आहे ना याच्यासारखा मित्र तुम्ही नक्कीच ठेवा कारण का हेच मित्र आपल्याला पुढे साथ देतात. ह्या पोरी काय नाही पोरी पिंचो देतात 2 दिवसाचं प्रेम लावतात आणि निघून जातात ठीक आहे. बट हे जे मित्र आहेत मित्र हे आपण लाईफमध्ये नक्कीच ठेवले पाहिजेत कारण का जेव्हा आपण मरतो माणूस त्यावेळेस आपल्याला मित्र साथ द्यायला असतात गाय. आणि अशा गाड्यांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. सो फायनली माझ्या पुढे जो ॲक्टिवावाला आहे ते काका एकदम लिमिटमध्ये चालवत आहेत. त्यांनाही एक्सपिरियन्स आहे आणि अशा प्रकारे आपण फुल एन्जॉयमेंट करत चाललेलो आहोत. देन मोठ्या गाडी ते डोंगर आणि ऑल अँड ऑल. सो नल्लागल कसा एक्सपिरियन्स वाटतो तुम्हाला माझ्या न्यू ब्लॉकमध्ये. गाईज इकडे खूप थंडी आहे मलाही थंडी वाजते तरी पण मी जॅकेट काढून तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवतो. सो सुपर ब्लॉग होतो. व्ह्यू तुम्ही बघू शकता. हरीची गिडी हे जय मल्ला ढाबा न्यू ढाबा ओपन झाला आहे काय मला ही आयडिया नाही. मी खूप दिवसाने आलो या राईडला बट ठीक आहे. व्ह्यू वाईज तुम्ही बघितला तर मस्त आणि सुंदर लोणावळा आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे इकडंच की तिकडे जायचं आहे काय मला पण आयडिया नाही. रस्ता चुकलो तर आपण पुढे जाऊया. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी तर बोलते तुम्ही या एन्जॉयमेंट करा आणि परत जावा गाईज कारण का ही लाईफ आहे ही एकदाच लाईफ भेटते परत पुन्हा लाईफ भेटत नाही. सो या तुम्ही एक्सपिरियन्स घ्या लोणावळ्याचा आणि मजा करा. एवढी मजा करा की तुम्ही आयुष्यात कधी विसरलो नाही पाहिजे. सो तुम्ही सगळीकडे बघू शकता सगळीकडे खूप गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आपण त्यातनं ब्लॉक करत चाललेलो आहोत गाईज. फायनली लास्ट टाइम जेव्हा गाईज मी इकडे आलो होतो तेव्हा इकडे मस्त छानपैकी एक मॅगी विथ बुर्जी मिक्सिंग करून गेलो होतो. हे एक नंबर कॉम्बिनेशन होतं. मी तर बोलतो तुम्ही पण ट्राय करा खूप सुंदर आहे असं.
हे असे येत राहतात नल्ले लोक, बट त्यांचा तुम्ही इग्नोर करा. त्यांना काय नुसतं ठोकायचं नाही, निघून जायचं असतं. बट काही काही लोक असतात ज्याच्यामध्ये पूर्ण एन्जॉयमेंट चालू असते. सो हा पार्किंग स्पेस आहे पॉईंटसाठी. हॉटेलही इकडे आहेत, काही इश्यू नाही आहे. इकडे जास्त करून लोक मॅगी खातात, माहीत नाही काय रिझन आहे, बट सगळ्यांना इकडे मॅगी आवडते. बट मॅगी खूप फेमस आहे इकडे ह्या एरियामध्ये. तुम्ही बघाल तर खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे. आता संध्याकाळी 7 वाजलेला. हा तुम्ही पाहू शकता, हा छोटा बुशी डॅम आहे बघता तुम्ही. हे नेव्ही लोकांचं आहे, बट तिकडे मी कधी गेलो नाही, सो आयडिया नाही. नेव्ही पोलीस आहे ते तिकडे आपलं त्यांचं काम करतात. आपण फिरायला आलो आहोत, आपण मस्त एन्जॉय करूया. ठीक आहे गाईज. खूप रोड एकदम डेंजर रोड आहेत गाईज, बोलू शकताय तुम्ही. एकदम अशा गाडींच्या रांगा, काय ते डोंगर आणि काय ते झाडी. हा ओव्हरटेक करतोय गाय. ह्याला एवढी घाई आहे की ओव्हरटेक करायची काय गरजच नाही आहे. आणि व्ह्यू बघू शकताय, पूर्ण असा धुकेंडीचा व्ह्यू आहे गाय. आता थोडा वेळ तुम्ही बघणार की मला पुढचा मेंबर माझा दिसणार नाही. त्या तो चुकला तर त्याचे फोन पण बंद आहे. त्याला फोन करायचा म्हटलं तर कुठं बघणार त्याला. तरी पण आपण त्याला शोधू, कुठं ना कुठेतरी भेटणार. हे जास्त करून मित्र कुठं नाही भेटले तर समजून जायचं 7 वाजले हे लोक मंदिरात गेलेले असणार. आणि मंदिर म्हणजे ते जे दारुड्या लोकांचं असतं. नाही तर तुम्ही बोलाल देवाचं डोंगर असतं, देवाचं मंदिर असतं, तर ते मंदिर नसतं. बेवड्या लोकांसाठी एकच मंदिर, आणि ती जागा म्हणजे दारूचा अड्डा. जसं की तुम्ही बोलू शकता, दारूच्या अड्ड्यामध्ये 1 नंबर. त्यांना काय आवडतं, त्यांना काय आवडतं देवाला माहिती, बट त्यांना खूप मजा वाटते तिकडे त्या मंदिरमध्ये. सो फायनल तुम्ही बघू शकता सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. आणि आता आपण चढांचा घाटला लागलेलो आहोत. सो घाटातून रिस्की आहे थोडं, बट तरी पण आपण एक हँडने गाडी चालवून आपण मॅनेज करतोय. आणि माझ्या पुढचा जो मेंबर आहे तो एवढा लांब निघून गेला की तो मला कुठेही दिसत नाही. पूर्ण व्ह्यू बघू शकता, पूर्ण धुकं आणि धुकंच आहे सगळीकडे. सो हा डेंजर खूपच डेंजरवाला हा टर्न आहे. त्यामध्ये आपण लास्ट टाइम एकदा गेलो होतो फ्रेंडसोबत, तेव्हा त्याची गाडी पुचकलेली होती, बट त्यानं तरीही काढली. हा माझा एक फ्रेंड आहे जो 200 घेऊन आला आहे. सुयश जागोष्टे नाव आहे त्यांचं. खूप छानपैकी गाडी चालवतोय. फक्त तो जरा लायटिंग झगझुक जसं काय नाच चालू झालं की नमन चालू आहे काय माहिती. पुढचा बेंचर पागल व्हायचा, काय लायटी मारतोय हा. रापची आता जर तुम्ही बोलू शकता, रापची 1 नंबर व्ह्यू आहे. पुढचे गाडीच दिसत नाही गाईज मला. 1 नंबर व्ह्यू. एवढा व्ह्यू भारी. हा एक 2nd नंबरचा टर्न आहे गाईज. एवढा भयानक आहे. इथे गाडी जर तुम्ही राईटला या लेफ्टला टाकली तर पूर्ण गाडी दरीत गेलीच समजा. अरे भेटणारच नाही गाईज. तू माणूस पण खपला आणि गाडी पण खपली, मी तर बोलतो तिकडं. सो गाडी सावकाश चालवा, सांभाळून चालवा, सेफ्टी घ्या. व्ह्यू तर 1 नंबर व्ह्यू आहे गाईज. फुल अँड रापचिक व्ह्यू. या गाडीवाल्याचे इंडिकेटर दिसत नाही काय. तो पण व्ह्यू एकदम बकास. तुम्ही कधी नाही आलात लोणावळ्याला तर एक्सपिरियन्स घ्या लोणावळ्याचा. खूप छान एक्सपिरियन्स आहे इकडे. मके भेटणार, हे भेटणार, ते भेटणार, सगळं भेटणार. बट इकडे जास्त करून मी बघितलंय, जिथे पण तुम्ही हिल स्टेशनच्या पॉईंटला जातो तिकडे सगळीकडे मकेच भेटत असतात. आणि हा खूप डेंजर टर्न. अशा प्रकारे आपण गेअर उतरून 2nd गिअरला गाडी चढवत आहोत. खूपच महागडे वळणं बनवले तिकडे. एवढा हॉर्न वाजवत जातोय गाडीवाला की त्याचंही बरोबर आहे, खड्डे वाचवण्यासाठी. तुम्ही चला, आमचा ब्लॉग चालू आहे, तुम्ही मागे बघू नका. आणि सनरूफवाले कपल जात आहेत. सो रोबोट आमचा खूप स्लो गाडी चालवतो, बट आय डोंट नो त्याला घाटातून काय झालं. तो आता गाडी एवढ्या फास्टमध्ये चालवतो की ते काय कळतच नाही. एवढा फास्टमध्ये गेलाय की तो निघून गेला, कुठे गेलाय काय माहिती. आणि पुन्हा एकदा हे टर्न अशा प्रकारे आलेले आहेत जे आपल्याला महाग वाटतात, पण टर्न पण असे आहेत की आपल्याला काय सांगणार आता, नशिबाची दाईन. व्ह्यू तर 1 नंबर व्ह्यू आहे गाईज. फुल अँड रापचिक व्ह्यू. या गाडीवाल्याचे इंडिकेटर दिसत नाही काय. तो पण व्ह्यू एकदम बकास. तुम्ही कधी नाही आलात लोणावळ्याला तर एक्सपिरियन्स घ्या लोणावळ्याचा. खूप छान एक्सपिरियन्स आहे इकडे. मके भेटणार, हे भेटणार, ते भेटणार, सगळं भेटणार.
बट इकडे जास्त करून मी बघितलंय जिथे पण तुम्ही हिल स्टेशनच्या पॉईंटला जातो तिकडे सगळीकडे मकेच भेटत असतात. आणि हा खूप डेंजर टर्न. अशा प्रकारे आपण गेअर उतरून सेकंड गिअरला गाडी चढवत आहोत. खूपच महागडे वळण बनवले तिकडे. एवढा हॉर्न वाजवत जातोय गाडीवाला की त्याचंही बरोबर आहे खड्डे खुड्डे वाचवण्यासाठी. तुम्ही चला आमचा ब्लॉग चालू आहे, तुम्ही मागे बघू नका. आणि सनरूफवाले कपल जात आहेत. सो रोबोट आमचा खूप स्लो गाडी चालवतो. बट आय डोंट नो त्याला घाटातून काय झालं. तो आता गाडी एवढ्या फास्टमध्ये चालवतो की ते काय कळतच नाही. एवढा फास्टमध्ये गेलाय की तो निघून गेला, कुठे गेलाय काय माहिती. आणि पुन्हा एकदा हे टर्न अशा प्रकारे आलेले आहेत जे आपल्याला महाग वाटतात. पण टर्न पण असे आहेत की आपल्याला काय सांगणार आता, नशिबाची दाईन. सो गाईज तुम्ही बघू शकता काहीच म्हणजे काहीच दिसत नाही. एक नंबर व्ह्यू आहे. फुल ऑन रापचिक बोलू शकतो. हा व्हाईट लाईट वाला मारणार आहे ना. व्हाईट लाईट लावून घेतले तुम्ही. मी तर बोलतो तुम्ही व्हाईट लाईट कधीच लावू नका. व्हाईट लाईटने खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. येलो लाईट लावा, सेफ जावा. सो आपला 14 मिनिटाचा ब्लॉग झालाय. आणि फायनली सिरियसली पुढची गाडी काहीच म्हणजे काहीच दिसत नाही आहे मला. बघू शकताय तुम्ही. एक नंबर व्ह्यू वाटतो या गाडीचा. डबल मारतोय. काय गरज आहे भाई, या हळूहळू. मी तर बोलतोय त्याच्या पाठून तू कशाला पुढे जायची, तुला काय गरजच नाही. एक नंबर व्ह्यू आहे भाई. पुढचा बेंचोत जायचा बिचा तुला एक्सपिरियन्स नाही आहे भावा. मी तर बोलतोय हळूहळू गाडी ने. तो रोबोट कुठे गेला आपण त्याला नंतर शोधू. लोक काही बोलू दे. आणि बघू शकता एवढा फॉग आहे या साईडला. एवढा फॉग आहे की ही काय बोट दाखवते पुढं बघ तू. सो आमचा स्पीड बघू शकताय कुठे तो 96, 95 आणि आता बघू शकता 23 आणि 22 असे नशिबाचे आहे. आणि हिला आता मजा वाटते, ही हसते. बट ठीक आहे, घाट आहे, फॉग आहे, एन्जॉयमेंट घ्या. ही मला सारखे बोलते हळू चल. जसं काय मी रॉकेट चालवतोय 50च्या स्पीडने 100च्या स्पीडने. हळूहळू चाललोय आपण. मी कुठे तो 96 ने 100चा स्पीड होता आणि कुठं 30चा स्पीडवर चाललोय आपण. फायनली सगळ्यात बेस्ट आहे तर येल्लो लाईट. एक नंबर. फॉगमधून तुम्ही कुठेही जा, येल्लो लाईट तुम्हाला प्रॉपर प्रकाश देणार. व्हाईट लाईट मी तर बोलतो तुम्ही इग्नोरच करा. माझी आता KTM आहे. तू बोलणार की भावा तुझीच व्हाईट लाईट आहे, पण मी सजेस्ट करतो की मला ही कंपनीनेच फिटेड दिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी एक्स्ट्रा फॉग लाईट लावल्या त्याच कारणासाठी. इथे बघू शकता अपघाती क्षेत्र कुठे कुठे असं त्यांनी पॉईंट दिलेले आहेत जिकडे खरंच खूप डेंजर आहे. आणि डोंगर. सो फायनली मी विचारतो त्याला गाडी कुठे जाते. दादा टायगर पॉइंट कुठे? इथून जायचं वरून जायचं? हा रोड वरती येतोय. हा 5 मिनिटावर आहे राईटला.